मला फोन करा. मी नसलो तर बलमा आहेच. बलमाला फोन करा. अरे हा हे घ्या. जाताना सगळेजण नाश्ता करून जा. असं त्याचा नको, याची काय गरज नाही. ठेव तुझ्या. अरे गरज कशी काय नाही. सयाजी मुकदम फॉर्म भरून घ्या. जमत रे तुला मग मी एवढं खोटं बोलायला. माझ्या तोंडावर म्हणलं होतंस ना का मग मी तुला जिंकून द्यायला उभा राहिलोय म्हणून मी तुला सपोर्ट करायला पैसे देऊन ही पोरं कशाला बोलवलीस तू. बोल की आता का दातखिळी बसली तुझी. मम्मी अगं ही पोरं इथं कशा आली ते मला माहित बी नाही. तुला जर माहित नाही तर मग तू पैसे कसं काय देत होतास त्या पोरासने. अगं मम्मी ती पोरं एवढी माझी मदतीची जाणीव ठेवून इथंपर्यंत आली, ते बी उन्हाचं. मग त्यांना नाश्त्यासाठी पैसे दिले तर काय बिघडलं. मम्मी काय राव काय बोलायचं तुम्हाला. अहो राजकारण आज कुठल्या दिशेने चाललं ते बघून मला टेन्शन येतो. सत्यजितराव काय भारी राजकारण केलं तुम्ही. वा पण ते स्वतःच्या आईशी. अरे 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 बिचाऱ्या मम्मी साहेब. राजकारण एकच कारण, राजकारण. वाघमारे, बलमा, तुम्ही दोघांनी मला खरं खरं सांगायचं, नक्की कुणाचं डोकं होतं याच्या मागं. बलमा काय विचारतोय मी. नाही मला काय माहित नाही. माहित नाही तुला. माहित नाही. सत्या मीच बोलवले सगळ्यांना. बलमाकडनं मी नंबर घेतले सगळ्यांचे आणि याला सांगितलं सगळ्यांना. अहो पण काय गरज होती. मी कालच तुम्हाला सगळं समजावून सांगितलं होतं ना, तरी मी तेच केलं तुम्ही. आणि बलमा तुला अक्कल नाही. या वाघमारे काय घेतय. तू कशाला मदत केलीस त्यांची. तू नाही म्हणायचं ना सरळ. तुमच्या दोघांमुळे मम्मी माझ्यावर चिडल्या. तिला वाटतं की मी पोरांना बोलवलंय, ते मी पैसे देऊन. वाघमारे मी ना तुम्हाला शेवटचं सांगतो, परत जर काय असं झालं तर मी निवडणुकीतनं सरळ माघार घेईन.